पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ आज नांदेडच्या बिलोलीमध्ये बंदची हाक देण्यात आली आहे। बिलोली शहरातील व्यापाऱ्यांनी या बंदला प्रतिसाद देत आपली प्रतिष्ठाने कडकडीत बंद केली आहे। शहरातून निषेध रॅली देखील काढत पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देत पहलगाम हल्ल्याचा बिलोलीकरांनी निषेध व्यक्त केला। कर्जमाफीच्या मुद्द्यावरून परभणीमध्ये युवक काँग्रेस आक्रमक झाली आहे। उपमुख्यमंत्री अजित पवारांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न युवक काँग्रेसकडून करण्यात आलाय। दरम्यान अजित पवारांच्या ताफ्यासमोर चुन्याचे डबे फोडून आंदोलन करण्यात आले, तर आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। कशासाठी करायला आंदोलन? कर्जमाफी झाली पाहिजे। लातूरमधील नाना नानी पार्कमधील शौचालय काही दिवसांपासून केवळ पाण्याअभावी बंद आहेत। त्यामुळे नागरिकांनी तांब्या बकेट हातामध्ये घेत अनोखा आंदोलन केलंय। शौचालय बंद असल्याने मॉर्निंग वॉकला येणाऱ्या नागरिकांना त्रास सहन करावा लागतोय। त्यामुळे प्रशासनाविरोधात त्यांनी आंदोलन केलंय। बीडमध्ये सायबर विभागातील बडतर्फ पोलीस उपनिरीक्षक रणजित कासले यांच्यानंतर आता त्याच विभागातील पोलीस निरीक्षकाला सेवेतून बडतर्फ करण्यात आलंय। सुनील नागरगोजे असं या पोलीस निरीक्षकाचं नाव आहे। तत्कालीन पोलीस अधीक्षक यांना शिवीगाळ करणं, त्याचप्रमाणे कर्मचाऱ्यांना धमकावणं या कारणामुळे बडतर्फ करण्यात आलंय। हिंगोलीच्या औंढ्यातील सुकापूरमध्ये विवाह सोहळ्यातील मंडप वादळी वाऱ्याने उडालाय। मंडपाच्या खाली लावण्यात आलेले लोखंडी पाईप तिघांच्या अंगावर पडलेत, त्यामुळे ते गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर येते। त्यांना उपचारासाठी रुग्णालयात भरती करण्यात आलं।